नमस्कार, मी प्राध्यापक सुधीर दिंडे, लोकप्रशासन विभाग। आज आपण BA प्रथम वर्ष लोकप्रशासनाचे स्वरूप हे लेक्चर या ठिकाणी आज कंटिन्यू करणार आहोत। आपण मागच्या लेक्चरमध्ये लोकप्रशासन कला आहे, एक व्यवसाय आहे की एक शास्त्रशुद्ध ज्ञानशाखा आहे, ह्या बाबी बघितल्या। आज आपण बघणार आहोत की लोकप्रशासन याबाबत काही दृष्टिकोन, की लोकप्रशासन एक अभ्यास विषय आहे। लोकप्रशासन हा एक अभ्यास विषय आहे। या ज्ञान शाखेच्या अभ्यासात साधारणतः सरकारी धोरणांची अंमलबजावणी करणाऱ्या ज्या संघटना आहेत व त्यातील अधिकारी कर्मचारी यांची कार्य, यांचे अधिकार, कार्यप्रक्रिया या सर्व बाबींचा अभ्यास आपण लोकप्रशासनामध्ये करीत असतो। एक सार्वजनिक प्रशासकीय व्यवस्था जी सार्वजनिक उद्दिष्टांसाठी, सार्वजनिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी कार्य करीत असते, त्या सार्वजनिक व्यवस्थेचा, जी की शासनामार्फत घेण्यात आलेले निर्णय, धोरणे, ठराव यांची प्रामुख्याने अंमलबजावणी करत असते, अशा या सार्वजनिक व्यवस्थेमध्ये कार्य करणारे जे अधिकारी, जे कर्मचारी आहेत, त्यांची कार्य, त्यांचे अधिकार, कर्तव्य, त्यांची कार्यशैली, कार्यकक्षा याबाबतचं अध्ययन, अध्यापन हे लोकप्रशासनांतर्गत अभ्यासिल्या जात आहे। सोबतच लोकप्रशासन ही एक प्रक्रिया आहे। या अनुषंगाने लोकप्रशासन ही एक प्रक्रिया आहे ज्यामध्ये सरकारी कायद्यांची अंमलबजावणी करण्यात येणाऱ्या सर्व प्रक्रियांना लोकप्रशासन असे म्हणतात। सामाजिक व आर्थिक ध्येय साकार करण्यासाठी केलेली प्रक्रिया म्हणजे लोकप्रशासन होय। या लोकप्रशासनाच्या माध्यमातून सरकारी कायद्यांची अंमलबजावणी ही करण्यात येत असते आणि या सरकारी कायद्यांची अंमलबजावणी करण्यासाठी ज्या ज्या काही क्रिया, प्रक्रिया आवश्यक आहेत त्या सर्व प्रकारच्या क्रिया, प्रक्रिया हे या लोकप्रशासनाच्या माध्यमातून करण्यात येत असतात। सर्व स्वरूपाची सामाजिक, आर्थिक ध्येय साध्य करण्यासाठी ज्या काही क्रिया, प्रक्रिया कराव्या लागतात त्या सार्वजनिक क्षेत्रामध्ये सर्व क्रिया, प्रक्रिया लोकप्रशासन आपल्या अंमलबजावणीच्या कार्याच्या माध्यमातून करीत असते। अशा पद्धतीनं लोकप्रशासन एक प्रक्रिया आहे जी की या सार्वजनिक कायद्यांची विविध क्रिया, प्रक्रियेच्या माध्यमातून अंमलबजावणी करीत असते। सोबतच लोकप्रशासन एक व्यवसाय आहे। ही बाब विद्यार्थ्यांना शिकविणे आवश्यक आहे असं मला वाटत नाही, कारण बहुतांशी जर आपण प्रत्येकाला विचारलं की शिक्षण घ्यायचे तर कशासाठी, तर प्रत्येक जण एकच उत्तर देईल किंवा मॅक्झिमम, आपण मॅक्झिमम म्हणतो
कारण आता तो काळ राहिला नाही. मॅक्झिमम विद्यार्थी हेच उत्तर देतील की सरकारी सेवेमध्ये संधी मिळावी यासाठी शिक्षण प्रामुख्याने घेणे महत्त्वाचे ठरते. लोकप्रशासन हा एक फार मोठा व्यवसाय आहे. सरकारी संघटनेत कार्य करणाऱ्या पूर्ण वेळ पगारी व्यावसायिक कर्मचाऱ्यासाठी लोकप्रशासन करणे हा एक व्यवसाय आहे. शासकीय संघटनेतील कर्मचाऱ्यांकडून व्यवस्थितपणे काम करून घेणे, त्यांच्यावर देखरेख करणे व त्यांना मार्गदर्शन करणे हा प्रशासकाचा व्यवसाय असतो. लोकप्रशासन हा एक व्यवसाय आहे. आपण बघतो आज लोकप्रशासन स्थानिक, राज्य, देश पातळीवर विविध कार्यालये, शाखा यांच्या माध्यमातून काम करताना आपल्याला दिसून येते. आणि या लोकप्रशासनामध्ये, ह्या विस्तृत व्याप्त अशा या सार्वजनिक प्रशासकीय व्यवस्थेमध्ये लाखो करोडो संख्येने विविध पदांवर पूर्ण वेळ पगारी तसेच कुशल व्यावसायिक असे कर्मचारी आणि अधिकारी हे कार्य करताना दिसून येतात. हे कर्मचारी किंवा अधिकारी जसं आपण बघतो की कुणी शेती करतं, ते शेतीला सोबत एक जोडधंदा ते करतात. काही व्यावसायिक असतात, तो आपला एक प्रमुख व्यवसाय असतो. त्या व्यवसायाला जोडून आणखीन काही निरनिराळ्या स्वरूपाचे काही छोटे छोटे उद्योग ते त्या ठिकाणी करीत असतात. परंतु या ठिकाणी ज्यांनी आपला प्रमुख व्यवसाय लोकप्रशासनामधील सेवेला निवडलेला आहे, ते पूर्ण वेळ केवळ ही सेवा करतात. यामधून त्यांना जी काही ठराविक वेतन व इतर लाभ हे मिळत असतात. यामधूनच त्यांची उपजीविका चालते. म्हणजेच हे कर्मचारी, हे अधिकारी यांचा प्रमुख व्यवसाय हा लोकप्रशासन व्यवस्थेमध्ये काम करणे हा आहे. सोबतच जे प्रशासक आहेत, अधिकारी आहेत, हे आपल्या अधीनस्थांकडून योग्य प्रकारे कार्य करून घेणे, त्यांच्यावर देखरेख, नियंत्रण ठेवणे, वेळोवेळी त्यांना आदेश देणे, त्यांच्याकडनं अहवाल मागवणे, या सर्व बाबी करतात. ते पण पूर्ण वेळ. कारण त्यांनी आपल्या उपजीविकेसाठी, आपल्या उदरनिर्वाहासाठी लोकप्रशासन व्यवस्थेमध्ये सेवा हा आपला प्रमुख व्यवसाय निवडलेला आहे. त्यामुळं असं म्हणण्यात येतं की लोकप्रशासन हा एक व्यवसाय आहे. अशा पद्धतीनं हे तिन्ही दृष्टिकोन आपल्याला लोकप्रशासनाचं स्वरूप स्पष्ट करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मदत करतात. जसं लोकप्रशासन एक अभ्यास विषय आहे, लोकप्रशासन एक प्रक्रिया आहे, लोकप्रशासन एक व्यवसाय आहे. आणि या तिन्ही बाबी सत्य आहे. आपण बघतो की या ठिकाणी लोकप्रशासन एक अभ्यास विषय आहे. याचं अध्ययन, अध्यापन आजच्या घडीला आपण बघतो देशामध्ये विविध महाविद्यालय, विद्यापीठांमधून मोठ्या प्रमाणावर होत असलेलं दिसून येतं. याचं स्टडी, अध्ययन लाखो कर्मचारी, लाखो विद्यार्थी हे करीत असलेले आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर संशोधनही विद्यार्थी या विषयामध्ये, या शाखेमध्ये करीत असलेलेही आपल्याला दिसून येतात. म्हणजेच या ठिकाणी ही बाब स्पष्ट होते की लोकप्रशासन हा एक अभ्यास विषय आहे.
तसेच लोक प्रशासन एक प्रक्रिया आहे. यामध्ये आपण बघतो लोक प्रशासनामध्ये मोठ्या प्रमाणावर नियोजन करण्यात येतं. लोक प्रशासनामध्ये मोठ्या प्रमाणावर संघटन करण्यात येतं. लोक प्रशासनामध्ये प्रामुख्याने कोणताही संघटनेचा आपला उद्देश साध्य करण्यासाठी त्या संघटनेमध्ये कार्य करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय हा प्रस्थापित करण्यात येतो. त्याच वेळी वरिष्ठ वेळोवेळी कनिष्ठांकडून अहवाल मागवित असतात. त्यासोबतच हे कनिष्ठ वेळोवेळी वरिष्ठांना आपला अहवाल पाठवित असतात. त्याचबरोबर आपण बघतो की लोक प्रशासनाला आपली कार्य आपले उद्देश साध्य करण्यासाठी वेळोवेळी जी वित्ताची आवश्यकता भासते त्या वित्तीय बाबीची तरतूदही लोक प्रशासनामध्ये करण्यात येते. म्हणजे अशा नाना विविध स्वरूपाच्या ह्या प्रक्रिया लोक प्रशासनामध्ये मॅनेज करण्यात येत असतात, व्यवस्थापित करण्यात येत असतात. म्हणजेच लोक प्रशासन या माध्यमातून शासनाची जी काही धोरणे योजना निर्णय आहे हे राबविण्याचं कार्य विविध स्वरूपाच्या ह्या क्रिया प्रक्रियेच्या माध्यमातून राबविण्याचं कार्य करीत असलेलं आपल्याला दिसून येते. सोबतच या ठिकाणी आपण बघितलं की लोक प्रशासन एक व्यवसाय आहे. विविध स्वरूपाचे कर्मचारी अधिकारी हे या व्यवस्थेमध्ये प्रमुख पेशा म्हणून व्यवसाय म्हणून निवडून पूर्णवेळ पगारी कुशलपणे काम करीत असताना आपल्याला दिसून येतात. म्हणून लोक प्रशासन एक व्यवसाय सुद्धा आहे. हे तिन्ही दृष्टिकोन बघितले यामध्ये लोक प्रशासनाच्या अभ्यासकांना हा पहिला दृष्टिकोन जास्त अभिप्रेत असलेला दिसून येतो. सुरुवातीला लोक प्रशासन ही राज्यशास्त्राची एक ज्ञानशाखा होती. प्रामुख्याने 20व्या शतकामध्ये आपण बघतो की लोक प्रशासनाचे अस्तित्व स्वतंत्र वेगळे झालेले आपल्याला या ठिकाणी दिसून येते. आजच्या घडीला लोक प्रशासन हा एक अभ्यास विषय म्हणून अनेक महाविद्यालय विद्यापीठे यामधून मोठ्या प्रमाणावर शिकविल्या जात आहे. यासोबतच लोक प्रशासनाला विविध कारणाने खूप मोठे महत्त्व प्राप्त झालेले आहे. आणि हे महत्त्व प्राप्त होण्यामध्ये एक आणखीन कारण म्हणजे की स्पर्धा परीक्षेमध्ये सर्वाधिक आवडता आणि निवडण्यात येणारा ऐच्छिक विषय हा लोक प्रशासन ठरतो आहे. आणि या कारणाने या लोक प्रशासनाला मोठे महत्त्व प्राप्त झाल्याचे आपल्याला दिसून येते. राज्याचे जे कार्यक्षेत्र आहे ते आता सातत्याने वाढत चाललेलं आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर कल्याणकारी राज्याची संकल्पना या विकसनशील राष्ट्रांमध्ये असणारे अनेक स्वरूपाच्या समस्या या मधून ह्या लोक प्रशासनाला कार्य करणे एक चॅलेंजिंग असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. या लोक प्रशासनाच्या बाबीमध्ये किंवा लोक प्रशासनाच्या स्वरूपामध्ये विचारवंतांमध्ये मोठ्या प्रमाणावर मतभेद असला तरी पण प्रामुख्याने लोक प्रशासनाचं स्वरूप ह्यामधून काही सामायिक मुद्दे तयार करून
लोकप्रशासनाचे स्वरूप हे स्पष्ट करण्यात आलेलं आहे. आणि हे जे काही सामायिक मुद्दे आहेत ते आपण आता नेक्स्ट लेक्चरमध्ये करू. धन्यवाद.